मुंबईत मराठी भाषा दिनी शिवसेना उबाठाचा मेळावा होणार आहे। लोकाधिकार समितीकडून मातोश्री बिर्ला सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची तुलना करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या विरोधात वर्ध्यात भाजपनं आंदोलन केलं। वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपनं आंदोलन केलं। मुंबई महापालिकेच्या विशेष सभेत विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा होणार आहे। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांचं नाव चर्चेत आहे। आज समित्यांमधील सदस्यांच्या नावाची देखील घोषणा केली जाणार आहे। सुनेत्रा पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील विजयी उमेदवारांशी पहिल्यांदा संवाद साधला। अजितदादांच्या जाण्यानं आपण पोरके झालो असं म्हणत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। बारामतीच्या कणेरी वन उद्यानाची पार्थ पवार यांनी पाहणी केली। अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवार ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। मतभेद विसरून बीडच्या विकासासाठी एकत्र येण्याचं आवाहन महाशिवरात्रीनिमित्त धनंजय मुंडे यांनी केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पेच वाढलेला आहे। भाजप आणि शिंदे सेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेनं देखील शर्यतीत उडी घेतली आहे। काही सदस्य आमच्या संपर्कात आहेत, जर कोणी पाठिंबा दिला तर आम्ही नक्कीच सत्ता स्थापनेचा विचार करू असं अंबादास दानवे म्हणाले। यावरून भाजप आमदार संजय केनेकरांनी टीकास्त्र डागलं। इम्तियाज जलील यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। यावरून भाजप आणि एमआयएममध्ये टीकास्त्र रंगलं। भाजप आमदार संजय केनेकरांनी दहशतीची रॅली म्हणत जलील यांच्यावर जोरदार निशाणा साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे वित्तमंत्री असणं हा एक सुवर्णयोग असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं। ग्रामीण युवकांसाठी नव्या योजना राबवणार असून युवकांना उद्योजक बनवण्याचा आमचा संकल्प आहे असं पंकजा मुंडे म्हटलं। खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना ओपन चॅलेंज दिलंय। खुमखुमी असेल तर 2029ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून निवडणूक लढा, तुमची खुमखुमी उतरवतो असं म्हणत एकनाथ शिंदेंवरील टीकेला श्रीकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। नाईकांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे आक्रमक झाले। टिपू सुलतानबाबतच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी सारवासारव केली आहे। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा सपकाळ यांनी केलाय। तर धचा मा करण्याची भाजपवाल्यांची जुनी सवय असल्याचं म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधला। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले। आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत महिला पोलिसांसह दोघे जखमी झाले। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, त्याचा प्रत्यय पुण्यात आला। पुणे पोलिसांनी धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांना अटक करावी अशी मागणी करत हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा भाजपवर टीका केली। भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याचा आरोप करत या घटनेचा नाना पटोले यांनी निषेध व्यक्त केलाय। भाजपकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय। अलिबागमधील मोक्याच्या जमिनी गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याचं काम कोण करतंय असा सवाल संजय राऊत यांनी नार्वेकरांना विचारलाय। तर दीक्षा शहांनी किती एकर जमीन घेतली, दलाली कोण करतंय, तोंड उघडायला लावू नका असा इशारा देखील राऊतांनी दिला। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय। विमान अपघाताची सखोल चौकशी करा, माझ्यासह लोकांच्या प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी मागणी रोहित पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा वाद देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या कोर्टात गेलाय। शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षांचा प्रस्ताव देण्यात आला असून अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली। बारामतीमध्ये एकेकाळी रविवारी विकास कामांच्या पाहणीसाठी अजित पवार यांचा दौरा चर्चेत असायचा। आता त्याच परंपरेत त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी कणेरी परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत विकासाचा धांडोळा घेतला। वरळी स्पोर्ट्स क्लब येथे पिकलबॉल कोर्टाचं उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलं। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वतः पिकलबॉल खेळत कार्यक्रमाला उत्साहाची रंगत आणली। कांदिवली पश्चिमेतील चारकोप सेक्टर 8 मध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांवर मारहाण आणि 10 लाखांच्या खंडणीचा आरोप करण्यात आलेला आहे। जयस्वाल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या तक्रारीनंतर 17 जणांविरोधात गुन्हा दाखल असून प्रकरणाचा तपास सुरू आहे। आता एक मोठी बातमी। दिवंगत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर सुनेत्रा पवारांनी झेडपी आणि पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांशी पहिल्यांदा संवाद साधला।
सुनेत्रा पवार यावेळी बोलताना भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सर्व विजयी उमेदवारांचं त्यांनी अभिनंदन करत दादांचं स्वप्न साकार करणं हीच खरी श्रद्धांजली असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं. बारामतीत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सर्वात मनापासून शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण मिळून ते नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते. एका क्षणात आपण सगळे पुरेसे झालो, पण दादांचं नेहमी काम आणि काम हेच एक ध्येय असल्यामुळे दादांना आवडणाऱ्या गोष्टीच आपण सगळ्यांनी केल्या पाहिजे. पुण्यातून मोठी बातमी. पुण्यातील आंदोलन भाजप आणि काँग्रेसला चांगलंच भोवलंय. भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारीनंतर 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर काँग्रेसचे अरविंद शिंदे, प्रशांत जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचबरोबर 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. मध्य रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीत उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत भंगार विक्रीद्वारे रेल्वेच्या तिजोरीमध्ये 404 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीत मिळालेल्या 393 कोटी रुपयांच्या तुलनेत ही 2.81% वाढ असल्याचं रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात शहरातील सर्वात प्रदूषित हवेची नोंद झाली. इथल्या हवेमध्ये आरोग्यास हानिकारक असणाऱ्या PM 2.5 आणि PM 10चं प्रमाण सर्वाधिक होतं. तर गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मुंबईतील हवा प्रदूषणात वाढ झालेली आहे. RTE अंतर्गत 25% प्रवेश प्रक्रियेसाठी पालकांना आता केवळ 10 शाळांचीच निवड करता येणार असून शाळा आणि घरातील अंतर गुगल मॅपच्या आधारे निश्चित करूनच शाळा निवडावी लागणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयानं यासंदर्भात सुधारित सूचना जारी केल्या. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत ही आता 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयीन आदेशाबाबत पुरेसे गांभीर्य नाही आणि कारवाईबाबत देखील टाळाटाळ हे पाहून अधिकाऱ्यांमध्ये योग्य संदेश जावा आणि त्यांना योग्य समज मिळावी या उद्देशानं मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येकी 11 रुपयांचा दंड लावलाय. इतकंच नव्हे तर दंडाची ही रक्कम त्यांना त्यांच्या वेतन खात्यातून उच्च न्यायालयाच्या कीर्तिकर ग्रंथालयाच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला. राज्य सरकारनं तयार केलेलं ॲग्रिगेटर धोरण आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या धोरणामध्ये 4 नवीन नियम मार्गदर्शक सूचनांमध्ये सामील करण्याचे निर्देश दिलेत. हे सुधारित धोरण पुन्हा मंजूर करून घेण्यासाठी आणखी काही आठवड्यांचा कालावधी लागणार असल्याचं परिवहन खात्यातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नियमावलीमध्ये ओला उबर सारख्या ॲप आधारित टॅक्सीच्या ड्रायव्हरला टीप अधिकृतपणे देता येणार असून त्यावर कंपनी ड्रायव्हरकडून कमिशन घेऊ शकणार नाही. मुलुंड दुर्घटनेनंतर जागे झालेल्या MMRDAनं मेट्रो 4 मार्गिकेची संपूर्ण तपासणी करण्यासाठी विशेष सखोल सुरक्षा तपासणी पथक नियुक्त केलंय. या पथकाकडून 3 दिवस तपासणी केली जाणार आहे. याद्वारे मार्गिका अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. आजपासून नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथे AI इम्पॅक्ट समिट या उच्चस्तरीय जागतिक शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल. या 5 दिवसीय परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्यासह 45हून अधिक देशांचे मंत्रीस्तरीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे.
यंदा चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. गंगोत्री आणि यमुनोत्री धाम मंदिराचे दरवाजे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिलला उघडले जातील, तर केदारनाथ मंदिराचं कपाट 22 एप्रिलला भाविकांसाठी उघडले जातील आणि बद्रीनाथ धाम 23 एप्रिलपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं होईल. वेल्डिंग लेबरनं चुकीची वेल्डिंग कट केल्यानं मुलुंडमध्ये अपघात झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तर लेबर राम आशिष आणि कन्सल्टन्सी अधिकारी साई सुरेश हे दोघेही फरार असून पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यातील जानवळच्या 2 विद्यार्थ्यांची इस्रो इथे होणाऱ्या विशेष शैक्षणिक सहलीसाठी निवड झाली. महेश वैद्य आणि अभिषेक जाधव अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा, संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा दरवर्षी गौरव केला जातो. यावर्षी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे न्यूज 18 मराठीचे वृत्तनिवेदक विलास बडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या भूसंपादनाला विरोध केलाय. पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. पंढरपुरातील मठ, मंदिरं आणि रहिवासी घरांचं उद्ध्वस्तीकरण न करता व्यावहारिक पद्धतीनं पंढरपूरचा विकास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबईच्या आर्थर रोड परिसरातील साने मार्गावरील लक्ष्मीनारायण मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरलाय. विकासकानं या परिसरात विकासाचं काम हाती घेतल्यानंतर 4 मंदिरांना स्थलांतर करण्याचा पर्याय दिलाय. यातील 3 मंदिरांचं स्थलांतर झालंय. मात्र लक्ष्मीनारायण मंदिर या परिसरातल्या स्थानिकांनी स्थलांतराला विरोध केलाय. बीड शहरातील अंबिका चौकात एका धावत्या कारमध्ये सलाटी नावाचा साप आढळल्यानं ड्रायव्हरची चांगलीच धांदल उडाली. गाडीतील ड्रायव्हरनं थेट गाडी सोडून पळ काढला. गाडीमध्ये साप पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात वनविभागाच्या पिंजऱ्यात 6 वर्षांची मादी बिबट जेरबंद झाली आहे. गेल्या 3 महिन्यात याच परिसरात तब्बल 37 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. एवढ्या मोठ्या संख्येनं बिबटे पकडून देखील परिसरात अद्याप बिबट्यांचा वावर कायम असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जळगावमध्ये भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत काँग्रेस भवनासमोर हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचं दहन केलं. सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जालन्यात काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपनं आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपनं आंदोलन केलं. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. बेलापूर परळी रेल्वे मार्गाला मंजुरी मिळावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील कुकाणा इथे रेल्वे कृती समितीच्या वतीनं 9 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे. मात्र अद्याप प्रशासनानं दखल घेतली नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय.